सर्व विद्यार्थ्यांचं भूगोल विषयाच्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वीच्या भूगोल विषयातील पाठ क्रमांक 7 मृदा याचा अभ्यास करणार आहोत. पान क्रमांक 39 वर हा पाठ आहे. तर मृदा निर्मिती कशी होते, त्यासाठी आवश्यक असणारे घटक कोणते आहेत आणि त्या घटकांचं कार्य कसं चालतं आणि मृदा कशी निर्मिती होते आणि मृदेचे प्रकार आणि विविध मृदा ह्या कोणकोणत्या भागामध्ये आढळून येतात याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. आता मृदेविषयी माहिती पाहत असताना मृदेत असणारे विविध घटक कोणते हे आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. मृदा निर्मितीसाठी अजैविक घटक कुठून येतात याचा आपण अभ्यास करणार आहोत आणि मृदेमधील विविधता कशामुळे निर्माण होते याचाही अभ्यास आपण करणार आहोत. आता आपण मृदा निर्मितीमध्ये जे घटक महत्त्वाचे आहेत ते अभ्यासूया. मृदा निर्मितीमध्ये मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी या घटकांचा विचार केला जातो. आता या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून मृदा निर्मिती होते. आता मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारा पहिला जो घटक आहे तो म्हणजे मूळ खडक. आता ज्या प्रत्येक भागानुसार तेथील असणारे जे विविध प्रदेश आहेत त्या प्रदेशामध्ये मूळ खडक हा मृदा निर्मितीचा महत्त्वाचा घटक असतो. प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकांच्या काठिण्यानुसार मूळ खडकांचे विदारण होते आणि त्यामुळं मूळ खडकाचा भुगा निर्माण होऊन त्याची मृदा तयार होते. उदाहरणार्थ जर महाराष्ट्रातील दख्खनचं पठार आपण पाहिलं तर हे दख्खनचं पठार बेसॉल्ट या मूळ खडकाचं विदारण होऊन काळी मृदा तयार होत झालेली आहे. आता या मृदेला रेगूर मृदा असंही म्हटलं जातं. दक्षिण भारतातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकांपासून तांबडी मृदा तयार होते. महाराष्ट्रातील आपण जे दख्खनचं पठार, आपण ज्या प्रदेशामध्ये राहतोय हे सगळं दख्खनचा पठार आहे आणि ह्या पठारामध्ये जी काळी मृदा आपल्याला दिसून येते आपल्या परिसरामध्ये, तर ती मृदा ही बेसॉल्ट या मूळ खडकाचं विदारण होऊन, विदारण म्हणजेच त्या मूळ खडकावर हवामानाचा परिणाम होऊन कालांतरानं हळूहळू त्याचा बारीक भुगा होऊन त्याच्यापासून मृदा निर्मिती झालेली आहे आणि त्यालाच रेगूर मृदा असंही म्हटलं जातं. आता मृदा निर्मितीला आवश्यक असणारा जो दुसरा घटक आहे तो म्हणजे प्रादेशिक हवामान. मृदा निर्मितीसाठीचा आवश्यक असणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे. तर मूळ जे खडक आहे त्या मूळ खडकाचं विदारण म्हणजे अपक्षय होते आणि या मृदा निर्मितीतला हा पहिला टप्पा असतो. विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते, म्हणजे त्याच्यावर अवलंबून असते. प्रदेशाचं हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवत असते. तेथील हवामान हे अतिशय प्रभावी असेल तर त्यावेळी विदारणाची क्रिया ही तीव्र गतीने होते आणि तेथील हवामान विदारण क्रियेला जास्त साजेसं नसेल तर त्यावेळी त्या खडकाची विदारणाची क्रिया ही मंदावते आणि त्यामुळे मृदा निर्मितीचा वेगही मंदावतो. आता एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकांमुळे तयार झालेली पाहायला मिळते. उदाहरणार्थ सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे. तेथे बेसॉल्ट या खडकाचं अपक्षालन म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये लिचिंग असा शब्द आहे होऊन जांभी मृदा तयार होते. आता हा मृदेचा प्रकार दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या रेगूर मृदेपेक्षा थोडासा वेगळा आहे. तर हे झालं प्रादेशिक हवामान. आता मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारा तिसरा घटक आहे तो म्हणजे जैविक घटक. आता खडकांचं जेव्हा विदारण होतं ते विदारण होऊन त्यांचा भुगा तयार होतो, परंतु हा भुगा म्हणजे मृदा नव्हे. खडकांचा भुगा होणे म्हणजे लगेच मृदा तयार होतं नाही, तर ती भुगा असतोय खडकांचा, परंतु त्या भुग्याची मृदेमध्ये रूपांतर होण्यास
कालावधी लागतो, त्यामुळे आणखीन काही घटकांची आवश्यकता असते. आता मृदेमध्ये खडकांच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते. आणि जेव्हा हे जैविक पदार्थ या मृदेमध्ये या खडकांच्या बुग्यामध्ये मिसळतात, तेव्हा त्याचं रूपांतर मृदेमध्ये होते. आता हे जे जैविक पदार्थ आहेत ते प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून ते मृदेत मिसळत असतात. उदाहरणार्थ वनस्पतीची पानं असेल किंवा वनस्पती असेल, फांद्या असतील, ते कालांतरानं ते जमिनीवर कुजतात आणि कुजण्याची प्रक्रिया होते आणि त्यांचा बुगा मातीमध्ये मिसळतो. त्याचबरोबर मृत प्राण्यांचे अवशेष हे त्यांचं विघटन होऊन ते कुजतात आणि ते मातीमध्ये त्यांचं विघटन होतं आणि याच्यातून ते विघटनातून ते मृदेत मिसळतात. आता वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृत अवशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात आणि त्यांचं विविध जीवांमार्फत विघटन होतं. आता विविध जीवांमार्फत म्हणजे कोणाकडून, तर गांडूळ असेल, सहस्त्रपात, पैसाकिडा आपण ज्याला म्हणतो, वाळवी, गोम, मुंग्या इत्यादी ह्या कीटकांकडून किंवा या जीवांमार्फत ह्या मृदेचं काय होतं, त्या मृतावशेषांचं विघटन होत जातं आणि त्या मातीच्या बुग्याचं मृदेमध्ये रूपांतर होण्यास मदत होते. आता हे अशा विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस असे म्हणतात. मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण अधिक असेल तर मृदा ही सुपीक असते. आपण म्हणतो मृदा खूप सुपीक आहे, शेतीस योग्य आहे, म्हणजेच या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण जास्त असते, त्यामुळं ती सुपीक बनलेली असते. अनेक जीवांमार्फत विघटनाची प्रक्रिया ही होत असते आणि त्यामुळं काय केलं जातं, तर आजकाल गांडूळ खत निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत निर्मितीची प्रक्रिया हे आपण समजून घेऊ शकतो की कशा पद्धतीनं ही खत निर्मिती होते. आता ही खत निर्मितीच्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो व त्याला काही आवश्यक घटकही लागतात. उदाहरणार्थ ओला कचरा, पाणी, उष्णता इत्यादी गोष्टींची आवश्यकता असते. आता गांडूळ खत आणि कंपोस्ट खत निर्मितीची प्रक्रिया ही तुम्ही समजून घ्या. गांडूळ खत हे जे जीव आहेत हे काय करतात, मृदा खातात, मृदेतील आवश्यक घटक शोषून घेतात आणि बाकीची मृदा जी आहे ते विष्ठेमार्फत ते जमिनीवर सोडतात आणि याच्यातून काय होते, मृदा ही सुपीक होत जाते, म्हणजे त्यामध्ये जैविक घटक हे मिसळले जातात. आता आणखीन एक घटक महत्त्वाचा आहे मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारा, तो म्हणजे कालावधी. आणि हा घटक आहे कितवा, तर चौथा घटक आहे. आता मृदा निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये मूळ खडकांचं विदारण, हवामान व जैविक घटक या सर्व बाबींचा समावेश होतो. आता ही प्रक्रिया मंद गतीने होत असल्यामुळे मृदा निर्मितीचा कालावधी हा मोठा असतोय. म्हणजे असं नाहीये की आज बुगा झाला लगेच त्याच्यामध्ये जैविक घटक मिसळले आणि लगेच मृदा तयार झाली, असं होत नाही. तर ही प्रक्रिया किंवा अशा पद्धतीची ही सर्व नैसर्गिक क्रिया घडण्यासाठी हजार वर्षांचा कालावधी जावा लागतो. आता आपण उदाहरण म्हणून घेतलं तर उच्च दर्जाच्या मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर आपण जमिनीमध्ये बघतो. जमिनीवर आपण जर असं जमीन खोदली तर त्याच्यामध्ये जमीन किती अशी चांगली मृदा आहे आपण हे बघू शकतो मोजून. तसं जर जमिनीवर जो मृदेचा थर आहे ती 2.5 सेंटीमीटर एवढा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो आणि यावरून मृदा ही किती अनमोल आहे हे आपल्या लक्षात येईल. तर जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया ही जलद होत असते आणि त्या मानाने कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशामध्ये मृदा निर्मितीसाठीचा प्रक्रियेचा जो कालावधी आहे तो कालावधी जास्त लागतो. म्हणजे मृदा निर्मितीची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये तापमान आणि पाऊस
ह्यांची भूमिका महत्त्वाची आहे. तापमान भरपूर असेल, जास्त असेल, पाऊस पण भरपूर होत असेल, तर अशा वातावरणामध्ये तेथील प्रदेशामध्ये मृदा निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती जलद असते. परंतु ज्या ठिकाणी तापमान आणि पाऊस हे कमी असेल, तर अशा प्रदेशामध्ये मृदा निर्मितीसाठीची जी प्रक्रिया आहे ती मंदावते आणि त्यासाठी मृदा निर्मिती होण्यासाठी कालावधी जास्त लागतो. आता निसर्गाकडून मिळणारी ही जी मृदा आहे, एक साधन म्हणून मनुष्य वापरतो. बघा, आपल्याला आपल्या परिसरामध्ये, वातावरणामध्ये जी मृदा आहे, आपण त्या मृदेचा वेगवेगळ्या कामासाठी आपण उपयोग करतो. मग शेतीसाठी असेल, मातीची भांडी बनवण्यासाठी असेल, किंवा आणखीन विविध गोष्टींसाठी असेल. आता हे निसर्गाकडून मिळालेली जी मृदा आहे ही एक साधन म्हणून आपण मनुष्य वापरतो. याचा प्रामुख्याने शेतीसाठी वापर केला जातो आणि कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी शेतामध्ये अनेक प्रकारची रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर करतो आणि त्यामुळे काय होतं, तर मृदेची गुणवत्ता ही कमी होते किंवा गुणवत्ता ढासळते आणि त्यामुळं मृदेची जी सुपीकता आहे किंवा मृदेची जे मृदेमध्ये असणारे जे जैविक घटक आहे त्यांचा नाश होतो आणि मृदा ही काय होते, तर ती सुपीक राहत नाही आणि ती शेतीसाठी उपयुक्त राहत नाही. तर हे मृदा निर्मितीसाठीचे मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक आणि कालावधी असे हे एकूण 4 घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. आता आपण या पाठामधील हे नेहमी लक्षात ठेवा, हा आपण भाग थोडा पाहूया. आता मृदा म्हणजे माती नव्हे, ही एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. मृदा म्हणजे माती नव्हे. अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव मृदेमध्ये असतात. मृदेत जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. वनस्पतीच्या वाढीस आवश्यक असणारे पोषक द्रव्ये त्यांना मृदेमधून मिळतात आणि मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे. या उलट माती हा एक पदार्थ आहे. म्हणजे माती म्हणजे मृदा नव्हे, तर माती म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये जैविक घटक नाही आहेत, परंतु तो विदारकणाच्या क्रियेतून मूळ खडकापासून चाललेला मातीचा हा भुगा, त्या खडकाचा भुगा म्हणजे ती माती. आणि ज्यामध्ये जेव्हा जैविक घटक त्याच्यामध्ये मिसळतात आणि एखादी वनस्पती उगवून येण्यासाठी आवश्यक अशी जेव्हा सर्व जैविक घटक ज्या मातीमध्ये असते ती मृदा, आणि ती मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था जेव्हा बनते तेव्हाच त्याला आपण मृदा म्हणू शकतो. थोडक्यात काय, तर कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा. शेतकरी मृदा परिसंस्थेचा वापर करतो, म्हणजे शेतकरी जी मृदा वापरतो शेतीसाठी ती एक मृदा परिसंस्थेचा भाग असते आणि त्याचा तो वापर करतो. तर कुंभार माती या पदार्थाचा वापर करतो. हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण इथंपर्यंतच पाहूया. याचा पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.